आयुष्यात एक सुद्धा ज्यांनी निवडणूक लढवली नाही त्यांनी मला सांगायचं. मी 14 वेळेस निवडणुकीला उभं राहिलो, निवडून आलो, कधी पराभव बघितलेला नाही. आणि 14 वेळेस जो निवडणूक लढवतो त्याला हे चिरंजीव सांगणार उद्धव ठाकरेंनी काय कर्तृत्व दाखवलं. बाळासाहेबांनी बिचाऱ्यांनी आयुष्यभर कष्ट केले आणि संघटना उभी केली, तरुणांची शक्ती उभी केली, तरुणांना आकर्षित केलं. ते गेल्याच्या नंतर हे ग्रस्त आईच्या पिठावर बसले आणि धवन राज्याचं नेतृत्व करण्याच्याबद्दलच्या गप्पा मारतात. त्यांचं कर्तृत्व काय की संघटना उभा करण्याच्याबद्दलचं. आणि म्हणून श्रीमंत भोगी म्हणायचं असेल तर ते उद्धव ठाकरेंना श्रीमंत भोगी म्हणलं पाहिजे. कारण बाप ज्यांची ही संघटनेची श्रीमंती ही त्यांच्याकडे चालत आली आणि त्यामुळंच आज काहीतरी जाऊन 2 शब्द सांगण्याच्या संबंधीची संधी त्यांना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळती. त्यांचं स्वतःचं कर्तृत्व हे शून्य कर्तृत्व आहे हे सांगायला आणखीन कोणाची काही गरज नाही. की आता उद्धव ज्या पद्धतीने बोलतोय त्यावरून त्याचं नाव बदलावं लागेल. उद्धवच्याऐवजी उद्धव ठाकरे आम्हाला त्याचं नाव करावं लागेल ही कल्पना त्यांच्या कुटुंबातल्या काही लोकांनी माझ्या कानावर घातली. यांना स्वतःचं भांडवल नाही आणि बापाच्या भांडवलाचा अभिमान नाही आणि त्यामुळे जो फरक आहे त्याचं नाव घेऊन आपला संसार उभं करण्याच्याबद्दलचा प्रयत्न ते करतात.